नमस्कार. आज मनाच्या श्लोकांच्या 174, 175, 176 या 3 श्लोकांचा आपण अभ्यास करणार आहोत. 174वा श्लोक आहे. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. समर्थांचा मराठी भाषेचा अभ्यास कसा होता, नुसता श्लोक वाचला तरी आपल्या लक्षात येत आहे. प्रत्येक शब्दामध्ये क्षचा उच्चार आहे आणि त्यांनी तो जो अनुप्रास साधला आहे त्याच्यावरून आणखीन कानाला तो म्हणजे भुजंगप्रायातली वृत्तातलंच रचना, पण ती कानाला फार गोड लागते आहे. अर्थाकडे पाहिलं तर असं लक्षात येईल ते खरंच किती सोपं वाटतं आहे, पण त्याच्यातून सगळ्या ज्या समर्थांच्या भगवंताबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सहज ते सांगून टाकतात. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, म्हणजे देवाला आपल्या या साध्या चर्मचक्षुने पाहण्याचा प्रयत्न केला तर नाही पाहता येणार. डोळ्यांनी दिसणारी वस्तू नाही येते. मूर्ती दिसेल, छान सजवलेली दिसेल, सोमवारी शंकराला मंगळवारी देवीला असं सगळं छानपैकी आपण करू, त्याचं स्मरण करू, परंतु खरा जो देव आहे तो असं डोळ्यांनी चर्मचक्षुनी पाहता येणारा नाही आहे. भवा भक्षिता रक्षिता रक्षणवेना, भव म्हणजे हे दृश्य जग आहे. हे दृश्य जग कसं आहे तर नाशिवंत आहे. हे नाशिवंत एकदा कळलं की मग पाहणारा जो आहे तो परमात्मा, म्हणजे ह्या दृश्य जगाच्या पलीकडे असता जो परमात्मा आहे तो कळला की मग म्हटला की मग रक्षिता रक्षवेना, मग काही प्रश्न नाही, पाहणाराच परमात्मा होऊन जातो, मग काय वेगळं रक्षण करायचं आहे. क्षयातीत अक्षयी मोक्ष देतो. देव काय करतो, कधीही क्षय न होणारी अशी जी मुक्ती आहे ती मुक्ती देतो. ती अक्षय आहे, कधीच न संपणारी आहे, अशी मुक्ती देतो. दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. तो दयाळू आहे, तो भगवंत जो आहे तो अत्यंत दयाळू आहे आणि तो अशी साक्षीत्वानं आपल्याला मदत करतो, खात्रीपूर्वक मदत करतो. अजिबात शंका घेण्याचं कारण नाही आहे. असा सहज सोपा वाटणारा श्लोक आहे. आपण त्याच्या खोलात शिरलो की आपल्याला पण त्याचा आनंद मिळेल. आता आपल्याला या श्लोकामध्ये परब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं आहे आणि पहिल्याच ओळीवर सांगितलं की ते इंद्रियांनी होणारं नाही आहे. म्हणजे नुसतं चर्मचक्षुनी या डोळ्यांनी दिसत आहे का, तर दुसऱ्या जगातल्या किती गोष्टी आपण डोळ्यांनी पाहतो, परंतु हे जे काही परब्रह्माचं ज्ञान आहे ते असं इंद्रियांनी होणारं नाही, डोळ्यांना काही तो दिसणार नाही. म्हणजे परब्रह्माची पाहण्याची जी आहे ती इंद्रियातीत आहे हे त्याला सांगायचं आहे. आणि यापूर्वीसुद्धा 149व्या श्लोकामध्ये जगी पाहता चर्मचक्षी न लक्ष्य असं सांगून झालेलं आहे, किंवा ज्ञानचक्षी न रक्षे न, म्हणजे त्या यांनी काही आपल्याला येणार नाही. चर्मचक्षूनं परब्रह्म काही जाणता येणार नाही आहे. ज्ञानदृष्टीनं परमात्म्याचं रक्षण करता येत नाही. पाहता ज्ञानचक्षी न रक्षे, ज्ञानचक्षू प्राप्त होऊन जन्म दिले भगवंताने, तर नुसत्या ज्ञानदृष्टीनं परमात्म्याचं रक्षण करता येत नाही. म्हणजे काय, परमात्मा आणि हा म्हणजे आपण जाणणारे साधक हे वेगळे नसतातच ना, मग काय वेगळं दिसणार, असं त्याचा अर्थ. की जेव्हा आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, परमात्मा जाणला जाईल, तेव्हा परमात्मा वेगळा आणि आपण वेगळे असं असणारच नाही. त्यामुळे कोण कोणाला पाहणार. चर्मचक्षू असेल तर दिसणार नाही, ज्ञानचक्षू मिळाले किंवा कोणी कोणाला पाहायचा प्रश्नच होणार नाही. असं ज्ञानचक्षी न रक्षे याचा आपल्याला अर्थ करू शकेल. ज्ञानदृष्टीनं पाहणारा जो आहे तो पाहणारा परमात्माच होऊन जातो. त्यामुळे वेगळं काही पाहणारा आणि पाहणार जे पाहायचं आहे ते असं वेगळं राहतच नाही. हेच त्यांनी म्हणजे 149व्या श्लोकामध्ये जे झालं आहे ना, तोच विचार पुन्हा आता या श्लोकामध्ये भवा रक्षिता रक्षिता रक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना असं म्हटलं. म्हणजे वस्तुतः हे जे दृश्य जग आहे ते नाशिवंत आहे हे आपल्याला पटवणं चाललेलं आहे. आणि हे पटलं म्हणजे मग दृश्य जगातमध्ये आपण अडकणार नाही. आत्ता आपल्याला दृश्य जग आहे त्याच्यात आपण अडकतो, कारण आहेच ते असं ॲट्रॅक्टिव्ह, त्यामुळे स्वाभाविकच आहे. आणि त्या दृश्य जगातल्या गोष्टी नाही आहेत असं म्हणता येत नाही, कारण डोळ्यांनी दिसत आहेत. त्यामुळे हे जे दृश्य जगामध्ये अडकणं आहे ते अडकणं म्हणजे काही ज्ञान नाही. तिथून बाहेर पडणं, दृश्य जग फसवं आहे, दृश्य जग खरं नाही हे मनाला पटवणं म्हणजे ज्ञान होणं आहे. आणि मग आता ज्ञान आणि अज्ञानाच्या व्याख्या आहे. दृश्य जग आहे ते खरं वाटलं हे अज्ञान, आणि दृश्य जग हे खरं नाही हे ज्ञान.
असा त्याचा अर्थ होईल. मग ज्ञानाने अज्ञान नष्ट झालं, म्हणजे हे दृश्य जग खरं नाही हे एकदा आपल्याला कळलं की मग दृश्य जग, संसार, त्याच्यातले सगळे जे काही आपले हवं नकोपण, अहंकार, राग, लोभ वगैरे सगळं उरतच नाही ना. पण हे ज्ञान ब्रह्माचा साक्षात्कार घडवीत नाही. दृश्य जग खरं नाही हे ज्ञान होतं. अजून आपल्याला पुढे जायला लागेल. ज्ञानाच्या म्हणजे हे जे दृश्य जग खरं नाही हे ज्ञान झालं की ते मग त्याच्या पुढे जायचं आणि मग आत्मज्ञान झालं की दृश्य जग असलं काय नसलं काय काहीच फरक पडत नाही. म्हणजे आपण आहोत याच देहात, याच दृश्य जगामध्ये आपण वावरतो आहे. सगळं आपल्याला इतरांसारखंच सगळं आहे, परंतु आपण त्याच्या अतीत गेल्यामुळे आपल्याला ते असलं काय नसलं काय त्यातलं खरे खोटे पण बरोबर सगळं कळलेलं असतं. जे काही शाश्वत आहे ते शाश्वत काय आहे ते आपल्याला कळलेलं असतं. जो खरा आत्मज्ञानी आहे, ज्याला शाश्वत कळलेलं आहे, ज्याला सार कळलेलं आहे, तो असा या अशाश्वत गोष्टींमध्ये, या दृश्य जगामध्ये अडकत नाही. असं आहे. आता पहिल्या दोन ओळींमध्ये समर्थ आपल्याला पटवत आहे. खरं आहे, शंकराचार्य असं म्हणतात की 30 कोटी जनतेमध्ये समजा त्या जनतेतल्या कोणीही मला सांगितलं की हे जग खरं आहे असं ठासून जरी कोणी मला पटवून देण्याचा प्रयत्न केला, अगदी ओरडून आरडून सांगितलं की अरे हे जग खरं आहे, तरी देखील आचार्य म्हणतात मी ठामपणानं सांगेन की ब्रह्मसत्य जगन मिथ्या. आचार्यांच्या सांगण्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की किती जरी आपल्याला हे दिसणारं खरं वाटत असलं, कोणी जरी अगदी ठामपणाने सांगत असलं तरी ते खरं नाही. खरं काय, जगत हे जे दृश्य जग आहे ते मिथ्या आहे आणि जे खरं परमात्म स्वरूप आहे, ब्रह्म आहे, ते सत्य आहे असं मी ठामपणाने सांगेन असं आचार्य म्हणतात. आता इथे सुद्धा असंच आहे. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो, अशी तिसरी ओळ आहे. क्षयातीत, क्षयाच्या पलीकडे अतीत, म्हणजे तो काय करतो, तो अक्षयी म्हणजे कायमस्वरूपी, नेहमीसाठीच, येणं जाणं नाही, नेहमीसाठीच मोक्ष देतो. मग हा जो परमात्मा आहे तो कसा आहे, तो क्षयातीत आहे. आणि मग क्षयातीत असल्यामुळे त्याच्या म्हणजे काय, त्याच्याद्वारे त्याच्याकडं आपल्याला मिळतं कसं, तर त्याच्यामुळेच मिळतं ना, परमात्म्यामुळे. तर परमात्म्याच्या द्वारे मिळणारी जी मुक्ती आहे ती सुद्धा तसं म्हटलं तर अक्षयच, मिळाली की मिळालीच, परमनंट, आता ती जाणार नाही. जर का क्षयातीत असणारा परमात्मा कळला, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की मग जी काही मुक्ती मिळणार आहे ती मुक्ती शाश्वत असणारी आहे. हा जो काही शाश्वत स्वरूपाचा, म्हणजे ज्याला आत्माराम म्हणतात, ब्रह्म म्हणतात, हा जो काही अनुभव आहे, हा अनुभव साधकाला मिळाला पाहिजे. ह्यालाच वेगवेगळे शब्द, सायुज्य मुक्ती म्हटलं आहे, मोक्ष म्हटलं आहे, हे सगळं त्यामुळे घडतं. आत्मज्ञान म्हटलं आहे, ब्रह्मज्ञान म्हटलं आहे, शब्द वेगवेगळे असले तरी अर्थ तोच आहे, ते त्या साधकाला प्राप्त होतं. म्हणजे तसं आहे ना की शास्त्रामध्ये सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्तींचं हे आलेलं आहे. आणि त्यातली जी सायुज्य मुक्ती आहे ती शाश्वत आहे, ती अक्षय आहे. त्याचा विचार इथे तिसऱ्या ओळीमध्ये ते करतात. आणि हे माहिती आहे आपल्याला, आपण दासबोधात पाहिलं, ह्या तिन्ही मुलींना मुक्ती नाशिवंत, म्हणजे ही जी स्वरूपता, समीपता, सलोकता आहेत या नाशिवंत आहेत, त्या शाश्वत नाही आहेत. सायोज्य मुक्ती ते शाश्वत, आणि ही जी सायोज्य आहे म्हणजे मी आणि भगवंत एकच आहोत असं जे की परब्रह्मस्वरूप कळलेलं आहे ते मात्र शाश्वत आहे. तेही निरोपी जेल सावचित्त ऐकाता, आणि ते समर्थाने दासबोधामध्ये साधकाला समजावून सांगितलेलं आहे असं आपल्याला दिसेल. आता असं का म्हटलं आहे, तर याचं कारण असं आहे की ते पहिल्या ज्या 3 मुक्ती आहेत, स्वरूपता, समीपता आणि सलोकता, या तिन्ही मुक्तींना चळण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अशाश्वत गोष्टी आहेत. तिन्ही मुक्तींचं आहे चळण, सायोज्य मुक्ती अचळ जाणं. आणि त्रैलोक्यासं होता निर्माण, सायोज्य मुक्ती चळेला. काय वाटेल ते झालं तरी देखील सायोज्य मुक्ती काही नाहीशी होत नाही, ती शाश्वत असते. या पहिल्या 3 मात्र अशा असतात. आता पहिल्या 3 मुक्तींमध्ये याचा अर्थ काय आहे, आपल्याला पुन्हा जन्म आहे ना, समीप जन्म मिळेल, सलोक त्या लोकामध्ये जन्म मिळेल, स्वरूपता त्याच्यासारखा जन्म मिळेल, पण तोच नाही. सायोज्यता मुक्तीमध्ये पुन्हा येणं जाणंच नाही. तर 4 मुक्तींपैकी पहिल्या 3 मुक्तींमध्ये ती मुक्ती मिळेल, पण पुन्हा यावं लागेलच. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. तसं सायोज्य मुक्तीत होणार नाही, पुन्हा येणं जाणं नाही, पुन्हा जन्म परत नाहीच. सायोज्य मुक्ती भगवंताला
मिळून गेलेला आहे. अक्षय मोक्ष ज्याला म्हणतात तो आहे, असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो, असं जे म्हटलं शेवटच्या दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. म्हणजे भगवत दया, भगवत कृपा लाभली, इतका भगवंत दयाळू आहे, त्या भगवंताची कृपा लाभली. आता भगवंताची कृपा लाभणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार होणं आहे. म्हणून भगवत कृपेनं म्हणजे भगवंत सांगतो आहे की साधकाला मोक्षप्राप्ती होतेच जर का अशा पद्धतीने आत्मसाक्षात्कार झाला, भगवत कृपा झाली. म्हणजे काय, यालाच म्हणायचं मुक्ती किंवा यालाच मोक्ष म्हणायचं. याचं कारण असं आहे की भगवान सर्व साक्षी आहे. दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. सर्व साक्षी आहे म्हणजे कसं आहे की त्याला सगळं दिसतं ना. आपण साक्षी शब्द आला रे आला की आपल्याला कोण आठवतं, तर सूर्य. सूर्य सगळं पाहतो आहे. पृथ्वीवर चालणाऱ्या सगळ्या गोष्टी सूर्याच्या उजेडात घडत आहेत. चांगल्या वाईट कदाचित सगळ्या घडत आहेत, परंतु तो जसा साक्षीद्वारे पाहतो, चांगल्या गोष्टींना तो शुभेच्छा पण देत नाही आहे आणि वाईट काही घडत असलं खाली तरी त्या थांबवण्याचे पण हिंमत तो करत नाही आहे. तो साक्षी आहे. इथे पण तो शब्द वापरला आहे. दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. भगवत कृपा लागली, आत्मसाक्षात्कार झाला वगैरे वगैरे, तर तो साधकाला मोक्षप्राप्ती मिळते. याचं कारण सांगताना भगवंत कसा आहे, भगवंत साक्षी रूपाने पाहतो आहे. सगळं त्याला दिसतं आहे, सगळं त्याला कळतं आहे. तो एकदम दक्ष आहे. अगदी म्हणजे योग्य कर्माचं योग्य तो मोबदला द्यायला तो तयार आहे, तत्पर आहे आणि अत्यंत दयाळू पण आहे. त्याचं आपलं काय वाईट आहे, त्यामुळे तो कशाला चुकीचं करेल. आणि म्हणून तो बरोबर भक्तांचा पक्ष घेतो. दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो, बाजू घेतो. भगवंताचा जो खरा खरा साधक आहे त्या साधकाची तो बरोबर बाजू घेतो. म्हणजे तो आपल्या पाठीशी उभा असतो, असा त्याचा अर्थ. निर्गुण निराकार भगवंताचं वर्णन चाललं आहे. पण या निर्गुण निराकार भगवंत सुद्धा सगुण रूपात येतो आणि भक्ताचं रक्षण करतो. अशी उदाहरणं आपल्याला वाचायला मिळतात. म्हणून त्याला दयाळू म्हटलं आहे, कैवारी म्हटलं आहे, दक्ष म्हटलं आहे. तो आहे पण दक्ष आहे. आपल्याच कर्माचं फळ तो देणार आहे. तो जास्त कमी काही करणार नाही आहे. इतका तो तत्परतेनं हिशोब ठेवणार आहे. पण त्याचं दया दाखवणारा पण आहे. त्या दयेला जराही विलंब लावत नाही. त्याच्या कानावर हात गेली मात्र तो लगेच येतो. फक्त आपण द्रौपदी की त्याला जैसे बुलाना चाहिए, तिच्यासारखंच आपण बोलावलं तर तो धावून आलाच पाहिजे. कारण आपलं रक्षण करण्याची, आपल्या पाठीशी राहण्याची, सगळी आपली बाजू घेण्याची जबाबदारी त्याचीच आहे आणि त्याची ती पद्धत पण आहे. तो करतोच. तो भगवंत भक्ताची बाजू घ्यायलाच तत्परतेनं तयार असतो. हे जे काही देवाचं सहाय्य अप्रत्यक्षपणानं असतं ते ह्या ओळीतून आपल्याला दिसतं आहे. अगदी छान उदाहरण देतात. जसं असतं ना, गायी असतात आणि गुराखी तो गायी राखतो, तसा हा देव आपलं रक्षण करतो आहे. गुराखी जसा गायींना चुकीच्या ठिकाणी जाऊ देत नाही, तसं आपलं सुद्धा देव रक्षण करतो आहे. आपलं रक्षण करणं हे त्याचं कामच आहे. आपण सुरक्षित राहावं अशासाठीच त्याचा प्रयत्न आहे. फक्त होतं असं की ज्याला ज्याचं रक्षण व्हावं असं वाटतं, म्हणजे भगवंताच्या आणि गुराख्यामधला फरक एवढाच आहे की गुराखी त्या गुरांना राखतो, त्यांना योग्य मार्गाला आणतो. कुठे गैरमार्गाला गेला तो परत हातातली काठी दाखवतो, पुन्हा तो मार्गाला आणतो. भगवंतसुद्धा आपला कैवारी आहे, आपला पाठीराखा आहे. आपलं रक्षण तो त्याला करायचंच आहे आणि आपलं रक्षण व्हावं अशी त्याची इच्छा पण आहे. मग तो काय करतो, तर तो त्या आपल्या भक्ताला योग्य बुद्धी देतो. सद्बुद्धी दे रे बाप्पा अशी मागणी जी असते आपल्याला आपली, ती यासाठी असते. तो बरोबर योग्य ती बुद्धी आपल्याला देतो. न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत यम तो रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संयोजती ते नाम. छान सांगितलं की खरं तर देवाने आपल्याला, आपण हे म्हणतो सोच दिली की चारा देतोच. आपल्याला सुद्धा अन्न वस्त्र निवारा भगवंताने दिलेला आहे. म्हणजे ह्या लौकिक जगात, दृश्य जगामध्ये आपल्याला व्यवस्थित जगता येईल अशी सगळी व्यवस्था भगवंताने केलेली आहे. ही सगळं काय आहे, तर ही सगळी भगवंताची कृपा आहे. आपण जेव्हा उघड्या डोळ्यांनी आजूबाजूचं बघतो आणि जेव्हा अगदी दैन्यावस्थेमध्ये ज्या लोकांना राहायला लागतं, कुठेतरी कचऱ्याच्या गाडीवर काम करायला लागणं किंवा कुठेतरी रस्त्याच्या कोपऱ्यात बसून हातवरती हाता भीक मागणं, पोटाला अन्न नसणं, लयला वस्त्र नसणं, लज्जा लक्षणाला, अशी सगळी अनेकांची परिस्थिती बघता आपल्या लक्षात येते की देवाने आपल्याला अन्न वस्त्र निवारा दिला आहे. लौकिक जगामध्ये व्यवस्थित आपल्याला जगता येईल याची सगळी सोय भगवंताने केली आहे. आपण हे मानायला तयार नसतो. आपण सोय आपण केली आहे असं मानायला तयार असतो.
आम्ही शिकलो, आम्ही नोकरी केली, आम्ही पैसा कमावला, आम्ही नीट राहिलो, आम्ही तो पैसा उधळला नाही, सांभाळला आणि आता उर्वरित आयुष्यामध्ये आमचं कसं नीट चाललं आहे, हे आमचं वगैरे काही नाही, त्याची कृपा आहे. त्यांनी आपल्याला योग्य वळणावर ठेवलं, ह्या कृपेनं आपल्याला सगळं झालं. म्हणजे ह्यातला जो काही अहंकार आहे की माझं सगळं नीट आहे, माझं सगळं व्यवस्थित आहे, माझ्याजवळ 4 पैसे आहेत, मी काय वाटेल ते करीन, या सगळ्या अहंकाराला बाजूला करून पाहिलं तर आपल्याला कळतं की भगवंतानी आपल्याला जीवनावश्यक असणाऱ्या साऱ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. म्हणजे खरं तर विचार करायला गेला तर आपल्या योग्यतेपेक्षा अधिक भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे. इतका तो दयाळू आहे. आणि असं दयाळूपणानं त्यांनी दिलेली जी गोष्ट आहे ती खरं तर असं आहे की आपल्याला ती देणगीच आहे, त्यांनी दिलेली गोष्ट आहे. आणि त्यामुळे तो आता एकदा तरी दिल्यावर दक्षतेने पाहणारच. म्हणजे आपण एखाद्या संस्थेला देणगी देताना योग्य पाहतो ना, की आजच सकाळी मला एक फोन आला होता की नवरात्र चालू आहे, मला आमच्या अण्णाच्या मुलींसाठी काहीतरी द्यायचं आहे. आणि वरती लगेच त्यांनी म्हटलं की संघ परिवारातली विश्व हिंदूची संस्था आहे ना, म्हणजे मग त्याच्या सत्यासत्यतेबद्दल आपल्याला शंकाच घ्यायला नको. हे जे काही ही विश्वासार्हता आहे ना, तर ही विश्वासार्हता कशी मिळालेली आहे, तर बरोबर लक्षात येतं की भगवंत योग्य ठिकाणी योग्य त्या गोष्टी करतो. दयाळू होऊन दिलेली ही घेतलेली दक्षता आहे किंवा दिलेली योग्य ठिकाणी देणगी आहे, ते पाहणारा पाहतोच. तो या अर्थाने पाहतो की आपलं योग्य ठिकाणी जाता येणार, उपयोग होत नाही आहे अशा ठिकाणी काही दिलं तर पुन्हा लोक सहाय्य करायला येणार नाही. एकदा फसतील कदाचित. मग लक्षात येईल की अरे इथे पैसे तर ती बनवाबनवी आहे, पुढल्या वेळेस कोणी देणार नाही. तसं आहे की आपण देणगी कशाला देतो आहे, कोणाला देतो आहे. समर्थ म्हणतात साक्षीने पक्ष घेतो असं म्हणतात. हे याचा अर्थ आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सगळे संत आपल्या तुकाराम महाराज आई पुढे म्हणतात जरा, ते म्हणतात संसारात असणारी जी अनुकूलता आहे, तुकाराम महाराजांच्या संसारात काहीच अनुकूलता नव्हती. सगळीचकडे बिचाऱ्यांचं म्हणजे बुडवलेलेच होते. त्याला व्यापार त्यांचा बुडला होता, काहीच नव्हतं त्यांच्याजवळ. त्यामुळे संसारामध्ये जी अनुकूलता आणि प्रतिकूल परिस्थिती येते ना, ती सगळी तुकाराम महाराज म्हणून आपल्यावरती आत्मकृपाच झालेली आहे. जे काही आहे ते भगवंताची कृपाच मानायला हवी. अगदी बुडलो असलो धंद्यामध्ये तरी पण तुकाराम महाराज म्हणतात ती कृपाच आहे. त्याचं कारण आहे ते म्हणतात देहभक्ता लागी करू नेदी संसार, अंगे वारावार करून ठेवी. नीट लक्षात ऐकूया हां. देहभक्ता लागी करू नेदी संसार म्हणजे हा जो काही दृश्य जगामध्ये आपण वावरतो आहे तर हे सगळं देहभक्ता लागी करू असा करू नये. संसार असा देहासाठी करू नये. मग काय घडतं, भाग्य द्यावे तरी अंगे भरे ताठा. समजा अगदी आपण चांगलं केलं तर मग तो अंगी ताठा येतो आणि मग ताठा आला की तो अहंकार होतो, करंटे पण येतं. म्हणून करंटा करून ठेवी. काय होतं, आपण संसाराला महत्त्व दिलं, आपण देहाला महत्त्व दिलं की मग आपण वारंवार सगळ्या गोष्टी अशा तयारच करून ठेवतो की मग ते आपली घसरण झालीच. खरा देव नाहीच आपल्याला ओळखता यायचा. किंवा आपण जे म्हणतो की देव दयाळू आहे, देव मदत करतो, देव साक्षीत्वाने पाहतो, देव भक्ताला हवं तर बरोबर योग्य ते देतो, असं सगळं जे आपण म्हणतो तसं होत नाही जर का आपण या पद्धतीने वागलो. भाग्य द्यावे तरी अंगे भरे ताठा. आपण जे काही देणगीला नावं, मग पायरीवर नाव द्या किंवा जाहीर करा आपलं नाव असं म्हटलं की समजावं हा जो ताठा आला आहे त्या ताठा काही तो योग्य नाही आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात जर का स्त्री चांगली गुणवंती दिली तर आपण संसारात आणखी रमू. स्त्री द्यावी गुणवंती तिने गुणते आशा. स्त्रीच्यामुळे त्या संसारामध्ये आणखी लपटून जाऊ म्हणून ही कर्कशा करून ठेवी. त्यांची मागणी काय होती तर काही नको, बरं झालं पटत नाही म्हटल्यानंतर आपापच आपण सावधानतेनं राहू असं स्वतःच्या संसाराकडे पाहणारे होते. सगळा स्वतःचा संसार काय, सगळी सृष्टी काय. संत म्हणतात ते सगळं एक नाटक आहे. ह्या नाटकामध्ये आपला जो काही रोल आहे तो साधकांनी करायचा आणि बाजूला घ्यायचं. सकळ मिथ्या घेऊन जाते हे राम भजने कळू येते. आणि हे सगळं जे काही दृश्य जग आहे ते कसं मिथ्या आहे, ते जसं अशाश्वत आहे, ह्याच्यात रमायचं नाही हे केव्हा कळतं, जरा रामभक्ती करा, आपोआप आपल्याला या गोष्टी कळू येतील की हे सगळं जे काही दृश्य जग आहे ते मिथ्या आहे, यात अडकळं चूक आहे. शाश्वत जे आहे, कायमस्वरूपाचं जे टाकलं आहे, तो कायमस्वरूपाचा जो आत्माराम ज्याला म्हणतो, तो आत्माराम कसा आहे तर आत्ताच्या ह्याच्यात वर्णन केलं तसं क्षयातीत आहे. तो कधी कमीच होत नाही. तो भक्ताला अक्षय न संपणारं
अशी सायुज्य मुक्तीचा अनुभव देतो. असा सगळा विचार या पहिल्या 174व्या श्लोकामध्ये समर्थांनी केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण जर याचा विचार केला, सायुज्य मुक्तीचा विचार, तो अक्षय न संपणाऱ्या, तर याचा अर्थच आहे की त्या आत्मदेवाचा, त्या ब्रह्मज्ञानाचा विचार केला तर भगवंत सगळा निर्गुण निराकारच आहे. अगदी बरोबर आहे. आणि म्हणून तो मोक्षाचा वाटचाल करून देतो. अगदी बरोबर आहे. पण हेही आहे की ह्याची गोडी लागण्यासाठी, निर्गुण निराकार परब्रह्माची ओळख करण्यासाठी तो आपल्यासाठी सगुण रूपात पण येतो, अवतार धारण करून येतो. कृष्णाचा रामाच्या अवतारामध्ये आपण पाहतो आहे की तो सगुण रूपात येतो आहे. सगळं जे की आहे तो असं साक्षी रूपाने जगाकडे पाहतो आहे, काय जगात चाललेलं आहे ते त्याला बरोबर कळत आहे. सज्जन कोण, दुर्जन कोण, चांगलं कोण, वाईट कोण, हे त्याला ओळखता येत आहे. आणि मग या अशातल्या चांगल्या म्हणजे सज्जनांचं रक्षण करायचं, दुर्जनांपासून त्यांचं रक्षण करायचं, भक्तांचं. आणि मग त्यासाठी जे काही निरनिराळे अवतार त्याला धारण करावे लागले. त्यांनी शब्द दिला आहे ना, जेव्हा असं केव्हा पृथ्वीवर घडेल, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, असं त्यांनी म्हटलंच आहे. आणि मग परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां, जे जे साधू आहेत, सज्जन आहेत, भक्त आहेत, त्या भक्तांवर दया करण्यास स्वतः तत्पर आहे, हे त्यांनी अनेकदा आपल्याला सांगितलं आहे. आणि मग यापूर्वी सदुपेक्षी करा रामदासाभिमानी किंवा नुपेक्षी करा देव भक्ताभिमानी, असं पालीपद असणारे श्लोक सांगितले. तर त्याच्यात पण हेच म्हणत आहे, कधीही भगवंत भक्तांची भक्तांचं उपेक्षा म्हणजे न उपेक्षित, त्याची उपेक्षा करत नाही. रामभक्त जे आहेत, भगवंताचे भक्त जे आहेत, त्यांचा तो कैवारीच आहे, त्यांना तो 100% सांभाळतो, अशी खात्री त्यांनी दिलेली. म्हणजे भगवंत भक्ताला कधी वाऱ्यावर सोडून देत नाही, तुझं तू बघ असं नाही. तो भक्त आहे तर त्या भक्ताला येणाऱ्या अडचणींवर सहजपणे त्या अडचणी भगवंत दूर करून टाकतो असं दिसतं. भगवंत म्हणजे रामकृष्ण परमहंस म्हणायचे की आपण भगवंताच्या दिशेनं एक जरी पाऊल टाकलं, म्हणजे 4 पावलं टाकावी, पण अगदी सुरुवात जरी केली की भगवंताच्या दिशेनं आपण चालायला लागलो की तो भगवंत पण आपल्या दिशेनं चालायला लागतो. आता त्याचा वेग चांगलाच आहे ना, त्या आपण 4 पावलं जातो तर भगवंत किती दूर असला तरी तो आपल्याकडे येतोच येतो. अशा हिशोबाने ते सांगतात की जरा भगवंताच्या दिशेनं आपण पावलं टाकावी. तो कोणत्या दिशेने येतो आहे ते बघावं. आपोआप तो सरकतोच, तो जिथून दूर आहे तिथून तो आपल्या बाजूला यायला लागतच आहे. एकदा का आपल्याला त्याची प्राप्ती झाली, त्याचं ज्ञान झालं की हे जे काही आहे ती त्याची दयाच आहे. तर भगवंत दयाळू आहे, भगवंत आपली बाजू घेणार आहे. माऊली म्हणतात की ती त्या श्रीकृष्णाने सगळ्यांना चकवलं, खरोखर चकवलं. वेगवेगळ्या पद्धतीने भगवंतानी अनेकांना या सगळ्या मंडळीला चकवलं आहे. पण अर्जुन जो आहे त्या अर्जुनाला मात्र भगवंताने विश्वरूप घडवलं. आता ही जी काही अर्जुनावरती अर्जुनाची कृपाच आहे, दयाच आहे. अर्जुनाबद्दल अंतःकरणामध्ये असणारं जे प्रेम आहे त्यातून अर्जुनाला बरोबर त्यांनी विश्वरूप दर्शन घडवलं. आणि म्हणून ते म्हणतात की तो आपला पक्ष घेतो, आपली बाजू घेतो. याचा अर्थच असा आहे म्हणजे भगवंताजवळ काही पक्षपात नाहीच आहे, सगळे त्याचेच आहेत. पण भक्ताच्या प्रेमाने असा की तो बांधलेला गेला आहे की तो आपोआप त्या भक्ताला वश होतो. जो भक्ती करणारा आहे त्या भक्ताकडे तो एकदम सहजपणानं. आणि मग एकदा का भगवंत खुश झाला की त्या साधकाची, त्या भक्ताची पात्रता, त्या पात्रतेपेक्षाही अधिक भगवंत त्याला देतो. कृपाळूपणे राज्य रंकासी द्यावे, समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे, असं समर्थच विचारतात. रामाला विचारतात, रामा तुझे काय उत्तीर्ण व्हावे, म्हणजे आणखीन काय म्हणायचं. तुझी इतकी कृपा आहे की तू द्यायचं झालं तर एखाद्याला राज्यसुद्धा देतोस आणि रंक असणाऱ्याला सुद्धा राज्य देतोस. म्हणजे जो आहेस त्या राज्य मिळवण्याच्या झटपटीत आहेच, त्याचं ठीक आहे असं नाही, चहावाल्याला पण तू पंतप्रधान करून टाकतोस असं भगवंतानी सांगितलं. त्याचं कर्तृत्व पाहून तो ही गोष्ट करतोस. याचा अर्थच असा आहे की भगवंत काही कोणा सोबवल्याला नाही, कोणाच्या दोषावर पांघरून भगवंत घालत नाही आहेत. योग्य व्यक्तीला योग्य ते भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. भगवंत अत्यंत दयाळू आहे, करुणा आहे. तो अगदी भक्तातल्या ज्या काही कमतरता आहेत, उणीवा आहेत त्या बाजूला करतो. आपण सारखे करते तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी, असं जे म्हटलं आहे माऊलींनी ते त्या अर्थाने म्हटलं आहे. इतकी तत्परता, इतकी दया भगवंताच्या मनात आहे, असा भक्तांचा कैवारी आहे. आता स्वतःकडे पुन्हा श्रेय घेत नाहीच आहे, तो सगळं करतो असं म्हणतच नाही आहे. श्रेय आपल्याला नकोच आहे. असं आहे की माझ्यामुळे घडलं, माझ्यामुळे भक्ताचं कल्याण झालं, असं काही तो म्हणत नाही.
असं म्हणण्याचा त्याचा जराही हे नाही आहे. उलट दिसायला की सूर्य कुठे म्हणतोय का माझ्यामुळे पाऊस पडतो, तो नाही म्हणायला जात. खरं तर ह्या सगळं जे सृष्टीचक्र चाललं आहे ते त्या सूर्यामुळे चाललं आहे. सूर्याच्या उष्णतेनं समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफ्याचे ढग बनतात, ढगातून पाऊस पडतो, पावसाचं पाणी पुन्हा सागराला मिळतं. हे असं चक्र अव्याहतपणे चालू आहे. पण म्हणून तो म्हणतोय का की माझ्यामुळे याला पृथ्वीवरती पाणी मिळतं, माझ्यामुळे याला सूर्यप्रकाश मिळतो, काही नाही. तो साक्षीत्वानी त्याचं काम जे काही करायचं ते करतो. आणि खरोखरच आपण सारखे करीत त्यात काळं नाही, काळं वेळ तयार लागेल, ही अशी जी काही हे सांगतायत त्याच्यामध्ये लक्षात येतं की खरंच तो अत्यंत तत्पर आहे, दक्ष आहे, कृपाळू आहे, दयाशील आहे. असे सगळे गुण भगवंताचं आहे. मासाचं आहे, आपल्याकडे श्रेय घेत नाही आहे, मी करतो असं काही म्हणतच नाही आहे. असं आहे ना की ह्या सूर्य आहे आकाशामध्ये, त्या सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरच्या वनस्पती आहेत, त्या वनस्पती अन्न तयार करतात. आता हे काही तो सूर्याला माहिती आहे का? की सूर्याला असं वाटतं का की मी आलो ना म्हणून हे घडलं आहे? अजिबात नाही. आपल्यामुळे हे सगळं काही घडतं आहे, आपल्यामुळे वनस्पती अन्न तयार करतात, आपल्यामुळे समुद्राला भरती येते आहे. आपण सगळ्याच्या मागे आहोत. पौर्णिमेचा जो चंद्र असतो त्या पौर्णिमेच्या चंद्राला असं म्हणजे एका अर्थाने चंद्राला काही असं म्हटलं तर काय आहे की तो नुसता साक्षी आहे, बघतो आहे. असा पौर्णिमेच्या चंद्राला तो काही स्वतःकडे क्रेडिट कसलं घेत नाही. आपल्यामुळे सगळं काही घडतं आहे, आपल्यामुळे फुलांमध्ये काय असं म्हणलं की रात्रीच्या वेळेला चंद्र पुरवतो फुलांना सगळं, तर तो काही स्वतःकडे काही घेत नाही. तसं भगवंत पण म्हणतो, सूर्य आपल्याकडे क्रेडिट घेत नाही, चंद्र आपल्याकडे क्रेडिट घेत नाही, काहीच नाही. तसं भगवंत पण म्हणतो की मी माझं काहीच नाही आहे, भक्ताचंच सगळं आहे. फक्त तो भक्तांना अशा पद्धतीने सद्बुद्धी देतो, सन्मार्गाला लावतो, अक्षय मोक्ष देतो, पण साक्षी राहतो, तटस्थ राहतो. हे परमेश्वराचं आहे. असं हे खरं तर असं आहे की अगदी टॉपचं टोक काय तर भगवंत आणि भक्ताचं एकरूपता होणं. श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही. मीच माझं केलं तर ह्याच्यातला श्रेय घ्यायचं आहे. त्यामुळे श्रेय न घेता जे काही राहतं, मग श्रेय न घेता राहतं कोण? तर हे अद्वैतच राहतं, भक्त भगवंत एकच राहतं. असं खरं म्हणजे सांगायचं आहे. आता जर का असं आहे तर आता इथून पुढले जे 4 श्लोक आहेत ना 175 पासूनचे, त्याच्यामध्ये मुख्य देवाचं वर्णन केलं आहे. खरं तर आता भगवंताबद्दल सांगून झालं आहे, तो कसा साक्षीरूप आहे, तो कसा भक्तांचा कैवारी आहे, दयाशी आहे वगैरे वगैरे. पण आता इथून पुढे श्रोत्यांच्या मनात एक शंका आली आहे आणि ती शंका पण समर्थांनी व्यक्त करून दाखवली. ते म्हणतात विधी निर्मिता लिहितो सर्व भारी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी. काय प्रश्न मनात आलेला आहे श्रोत्यांच्या की विधी निर्मिता लिहितो सर्व भारी. भगवंत सगळे निर्माण करतो, प्रत्येकाचं जे काही भविष्य आहे तो त्याच्या कपाळावर लिहितो, पण लिहिता कोण त्याचे कपोळी. पण हा जो काही लिहिणार आहे त्याच्या कपाळावर कोण लिहितं? हरू जाई तो लोक संहार काळी. ब्रह्मा विष्णू महेशातला जो महेश आहे तो काय करतो तर म्हणजे संहाराचं काम त्याच्याकडे आहे. सगळेजण आले ते इथेच राहिले तर कसं चालेल? योग्य वेळेला जुन्याने गेलं पाहिजे, नव्याने आलं पाहिजे. ही सगळी जी काही रचना आहे ती हा शंकर करतो. मग शेवटी शंकरा कोण जाईल? मग या शंकराला कोण बरं जाळतं? असे प्रश्न श्रोत्यांच्या साधकांच्या मनात येतील असं गृहीत धरून 175 श्लोकामध्ये हे प्रश्न निर्माण केले की सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे हे आम्हाला मान्य. तो सर्व प्राण्यांच्या कपाळावर त्याचं भविष्य लिहितो, हेही बरोबर आहे. विधी निर्मिता लिहितो सर्व भारी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी. पण या ब्रह्मदेवाच्या कपाळावर त्याचं भविष्य कोण लिहितं? हरू जाळीतो लोक संहारकारी. हा विश्वाचा संहार करणारा जो शंकर आहे हा शंकर प्रलयकारी विश्व जाळतो, बरोबर आहे. परी शेवटी शंकरा कोण जाणे, पण त्या शंकराला जाळणारा कोण आहे? असा श्रोत्यांच्या मनात काही प्रश्न येऊ शकतो. याचा पण विचार या श्लोकामध्ये समर्थाने केला. आता खरं आहे ब्रह्मदेव ईश्वर निर्माण करतो, विष्णू त्याचं पालन करतो आणि शंकर आहे तो संहार करतो. ही सगळी एका अर्थाने पौराणिक कल्पना आहे. या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला निर्मिती आहे, काही काळ इथे तिचं वास्तव्य आहे आणि तिचा नाश आहे. या 3 अंगांनी प्रत्येक गोष्ट घडत असते. अगदी प्रत्येकाच्या मुळाशी हे असं 3 गोष्टी असतात. बरं असं आहे की हा जो काही
म्हणजे निर्मिती असणं आणि नसणं असं जे होतं, याच्या मुळाशी पण काहीतरी एक शक्तिमान देवता आहे. आणि माणूस अशी कल्पना करतो की हे सगळं जे घडतं आहे ते काहीतरी दिशामागे असणाऱ्या शक्तीमुळे. पण आता हे जर ब्रह्मदेव सर्व काही निर्माण करतो असं आपण म्हणतो आहे, ब्रह्माने निर्मिती केली म्हणतो आहे, मग या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं असेल, किंवा विष्णू संभाळ करतो म्हणतोय तर विष्णूला कोण सांभाळत असेल, किंवा शंकर संहार करता म्हणतोय तर शंकराचा संहार कोण करेल, असे प्रश्न स्वाभाविकच पुढे येतात. आणि असे प्रश्न पुढे आले की ह्या तीनही श्रेष्ठ देवतांना निर्माण करणारा, ब्रह्मा विष्णू महेशांना निर्माण करणारा आणखीन एक काहीतरी श्रेष्ठ देव असला पाहिजे, निराळा असला पाहिजे तो. ह्या समर्थांनी या अशा ब्रह्मा विष्णू महेशांना निर्माण करणाऱ्या देवाला श्रेष्ठ देव असं म्हटलं आहे, थोरला देव असं म्हटलं आहे. आपण आपल्या शब्दामध्ये त्याला परमात्मा असं म्हणतो. तर हा परमात्मा आणि परमात्म्याने ब्रह्मा विष्णू महेश या गोष्टी निर्माण केल्या, त्या थोरल्या देवाला आपल्याला आता शोधून काढायचं. म्हणजे देवाच्या हे जे की श्रेष्ठ स्वरूप आहे, त्या श्रेष्ठ स्वरूपाची जाणीव समर्थ आपल्याला या श्लोकात करून देणार आहे. की आपल्या दृष्टीने ते सगळं आहेतच, म्हणजे अवतारी देव आहेत सगळे, किंवा आपण अगदी विठ्ठलाला नमस्कार करतो आहे, विष्णूला करतो आहोत, देवीला करतो आहोत, मारुतीला करतो आहोत, हे बरोबरच आहे. या सगळ्या देवांचा श्रेष्ठ असा जो परमात्मा आहे, तेही देवाच्या श्रेष्ठ स्वरूपाची जाणीव आपल्याला समर्थ त्या परब्रह्म परमात्म्याची ओळख करून देत आहेत. आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. आता 175वा श्लोक आहे, त्याच्यामधून आपल्याला कळेल. विधी निर्मिता लिहितो सर्वभारी, परी लिहिता कोण त्याचे कपाळी, हरी जाऊ तो लोक संहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाईल. आता असं दिसतं आपल्याला की आधीच्या श्लोकामध्ये साधकाच्या कल्याणाची गोष्ट भगवंत सांगतोच, भगवंत त्याचं कल्याण केले असंच पाहतो. आता त्या कल्याणासाठी, त्या उपायासाठी या दैवताचं श्रेष्ठपण आपल्याला माहिती पाहिजे ना. तो करतोच आहे आपल्यासाठी सगळं, पण आता त्याचं श्रेष्ठत्व काय आहे, तो आपल्यासाठी सगळं करतोय तो कोण आहे, ब्रह्मा विष्णू आणि हर, त्यासी निर्मिती तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नानायाने. आणि त्याची ओळख समर्थाई दासबोध करून दिली, त्याचाच विचार इथे पण आपल्याला करायचा आहे. तो एक तर थोरला देव म्हणजे सगळ्यांपेक्षा मोठा आहे, शाश्वत आहे. आता ज्याला निर्माण करायचं तो लहान, ज्याने निर्माण केलं तो मोठा, हे बरोबरच आहे. त्यामुळे तो सर्वांमध्ये थोरला आहे, शाश्वत आहे, वडील आहे. तोच सगळ्याच्या मुळाशी आहे. आदिदेव किंवा थोरला देव असा जो आहे तो याच्या मुळाशी आहे असं म्हणलं. दासबोधामध्ये एक भ्रमनिरास नावाचा, भ्रमनिरूपण नावाचा एक समास आहे. आणि त्याच्यात तरी असं म्हटलं की परब्रह्म असतची असे, म्हणजे परब्रह्म आहेच. हे सगळं येणं जाणं वगैरे वगैरे हे शब्द परब्रह्माला नाही लागू पडत. परंतु परब्रह्म असतची असे, मध्येच हा भ्रम भासे. हे असतची असे मान्य आहे, पण मध्येच काहीतरी भ्रम भासतो. भासे परंतु अवघा नासे कालांतरी. तो आहे की अशी शंका घेतली जाते, काहीतरी स्वाभाविकच आहे, मध्ये भ्रम होतो, गोंधळ होतो, आणि मग भासे परंतु अवघड नासे कालांतरी. पण कालांतरी असं होतं की तो भासतोय पण तो दिसत नाही आहे. पुढे म्हणा उत्पत्ती स्थिती संहाराला. आता जसं म्हटलं की प्रत्येक वस्तूची निर्मिती आहे, काही काय इथे राहणार आहे, नंतर ती जाणार आहे. तसं आहे की उत्पत्ती स्थिती संहारामध्येही अखंड होत जात, त्या तिन्हीमध्ये अखंड होत जातं. पण पुढे शेवटी कल्पांत सकळच आहे. आता याचा अर्थ काय, तर ही अशी निर्माण येणं आणि जाणं हे सततच चालू असतं. याच्यातूनच तो कल्पांतवळ आहे, सगळं जाणार आहे, काहीही राहणार नाही आहे, असं सगळा कल्पांत असणार आहे असं त्यांनी सांगितलं. ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सठी, अशा प्रकारच्या गोष्टी या नावं भ्रम म्हणजे काय याची व्याख्या दासबोधामध्ये ते केली की आपण आपल्याकडे 5वीची पूजा, 6वीची पूजा, मग ती सठी येऊन बाळाचं भविष्य लिहून जाते, अशा काही कल्पना आहेत. आणि त्याप्रमाणे अगदी बाळाची ती 5वीची 6वीची पूजा करतात तेव्हा एक पेन आणि कागद तिथे ठेवतात, पण जणू काही ती देवता येणार आहे आणि ती आपल्या बाळाचं भविष्य त्याच्यावर लिहिणार आहे. अशा प्रकारांना समर्थ सांगताय. ब्रह्मा लिहितो अदृष्टी, त्या ब्रह्माला काही नाही आहे, तो येतो आणि अदृष्टी असून सुद्धा, दिसत नसून सुद्धा म्हणजे तो लिहितो. आणि ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सठी, ती जी आहे त्याची सती देवता ती येऊन वाचून जाते. अशा प्रकारच्या गोष्टी या नावं भ्रम, असा सगळा भ्रम असतो. मग पुढे म्हणतात उदंड भ्रम विस्ताराला. आता हा जो भ्रम वाढला, अज्ञानजनी पैसावाला,
जेवढा हे अशा प्रकारचा भ्रम विस्तारेल, भ्रम वाढेल, तसं तसं अज्ञान पण वाढेल. अल्पसंख्यते बोलीला कळाव्या कारणे. आता बोली 150-200 श्लोकापर्यंत गाडी आलेली आहे, तर आता काय फार सविस्तर सगळ्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून त्यांनी याहीमध्ये सांगून टाकलं की मी थोडक्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला ते नक्की कळेल. काय कळेल तर या ब्रह्मा विष्णू महेशांना जो निर्माण करणारा थोरला देव ज्याला म्हणतो, तो थोरला देव आहे. त्याचं कार्य आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे असं सांगतात. म्हणजे हा जो थोरला देव आहे, परब्रह्म परमात्मा म्हणतो आहे, या परब्रह्म परमात्म्याच्या सत्तेवरती हे सगळं उत्पत्ती स्थिती लय चालू आहे. तो परब्रह्म आहेच. आणि मग येणे, असणे आणि जाणे असं सगळ्या गोष्टी घडतात. अगदी पंचमहाभूतांपासून या दृश्य जगातल्या प्रत्येक गोष्टींपासून आपल्याला लक्षात येईल की त्यांचं निर्मिती, असणं आणि नाहीसं होणं असं चालूच असतं. आणि हे करणारा जो आहे तो सगळ्यात मोठा देव, श्रेष्ठ देव असा आहे. आता हे काही आपण बघू शकत नाही. एखादी व्यक्ती असं काही निर्मिती, असणं आणि नसणं हे सगळं काही पाहू शकत नाही. मग काय आपण करतो तर एखादी व्यक्ती देवस्वरूप असणारी संत म्हणजे किंवा आपल्या व्यवहारातली मूर्ती या सगळ्या सुद्धा या काही करू शकत नाही, पण यांना आपण मानतो. पाषाणाच्या मूर्तीमध्ये त्या सगळ्या रूपामध्ये खरा देव समजण्याचा प्रयत्न करतो. आता समर्थांचं म्हणणं असं आहे की समर्थ म्हणजे असा प्रत्येक पाषाणामध्ये दगड आहे असं समजणारे जे आहे त्यांनी आपला विवेक परत तपासला पाहिजे. त्यांनी विवेकहीन असं म्हटलं. म्हणजे खरा देव आपल्याला कळला पाहिजे. आता याच्या मार्फतच कळणार आहे ही गोष्ट खरी आहे, त्यामुळे ते पाहायचंच आहे. पण त्यांनी आपल्याला सांगितलं की काय होतं की भ्रम होतो आपल्याला. आणि तो भ्रम कसा तर परब्रह्माच्या सत्तेवरती उत्पत्ती स्थिती लय या घडामोडी घडत असतात. तो जो आहे तो मोठा देव आहे, त्या मोठ्या देवामुळे हे घडतात. एखादा माणसाने ठरवलं तर हे त्याला करता येणार नाही आहे. माणसाने निर्माण उत्पत्ती स्थिती आणि लय, तर ब्रह्मदेवाचं ह्या विश्वामध्ये ही सगळी उत्पत्ती स्थिती लय घडामोडी सतत चालू आहे. व्यक्ती काही हे करता करू शकणार नाही. देवाऱ्यातल्या मूर्तीच्या जवळसुद्धा हे नाही आहे. म्हणजे पाषाणाच्या मूर्तीमध्ये खरा देव आपण समजतो, परंतु तो खरा देव आपल्याला आधार असण्यासाठी तो आहे. सकळांशी निर्मिता देव, देवासी निर्मिता नसे. सर्वांशी मूळ तो देव, देवासी मूळ नाडळे. असं नीट आपण लक्षात घेतलं तर कळेल. काय आहे, सगळ्यांची निर्मिती देवाने केली. या दृश्य जगामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी निर्माण केलेल्या आहेत. देवासी निर्माता नसे. मग त्या देवाला कोणी निर्माण केला हा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला कळत आहे. सर्वांशी मूळ, त्या सगळ्याच्या मुळाशी जे काही आहे ना त्याला देव म्हणायचं. देवाशी मूळ नारळ, देवाला मूळ नाही आहे असं आपल्याला या 175व्या श्लोकात पण समर्थाने विचार केला. पुढे असं आहे, आता एकदा हा थोरल्या देवाचाच विचार पुढल्याही श्लोकांमध्ये करायचा आहे. आणि तो करताना त्यांनी निरनिराळ्या आपल्याकडे ज्या काही आपण समजुती आहेत म्हणा किंवा त्याचा पुराणामध्ये, आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये उल्लेख आहे, ते आपल्याला ते सगळं मानावं लागतं. 176 जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात असंख्या करी कोण शकरा, जगी देव धुंडाळीता आढळे ना, जनी मुख्यतो कोण कैसा कळेना. थोरल्या देवाचंच वर्णन चाललेलं आहे. ते म्हणतात या जगाचा विचार केला तर 12 आदित्य आहेत. आपल्याला एक सूर्य दिसतो. ते म्हणा सगळ्या विश्वाचा विचार केला तर 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत. इंद्रांच्या संख्येचा विचार केला तर त्याची संख्याच करता येणार नाही. शकरा म्हणजे इंद्र. जगी द्वादश आदित्य, रुद्र 11, असंख्यात संख्या तरी कोण शकरा. शकरा म्हणजे इंद्र. या इंद्र तर असंख्य आहेत. इंद्रांची संख्याच नक्की करता येणार नाही. इंद्र ही एक पद आहे, त्यामुळे असा इंद्रपद मिळणारे अनेक जण होऊन गेले, त्यामुळे त्यांची संख्या सांगता येणार नाही. इतक्या देवतांचे जे समुदाय आहे, या समुदायात देवाचा शोध केला तर कसा सापडणार. आपल्याला थोरला देव पाहायचा आहे ना, तर एवढ्या सगळ्यामध्ये कोणी सापडणार. त्या सर्व देवांचा मुख्य देव कोणता, कसा आहे हे काही आपल्याला कळत नाही. आपल्याला तो समजून घ्यावा लागतो. आपल्याला देवाच्या सूक्ष्म रूपाचा विचार करायचा आहे. आपल्याला सगुण रूपातला देव ओळखता येतो, मूर्तीतला देव आपल्याला कळतो. आपल्याला आपलं आपलं दैवत असतं, त्या त्या देवाची पूजा. आता सध्या नवरात्र चाललेलं आहे. तुमची कोण रेणुका देवी, तुमची कोण तुळजामाता, तुमची कोण अंबेजोगाई, असं आपलं प्रत्येकाचं ठरलेलं पण असतं. या सगळ्याच्या मागे असणारा
जो एक देव आहे तो थोरला देव आहे. त्या देवाच्या सूक्ष्म रूपाचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळे पुराणामध्ये, वेदवाङ्मयामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या सगळ्या म्हणजे देवांचं किंवा आत्ता म्हटलं तसं देवींचं वर्णन आलेलं आपल्याला वाचायला मिळतं. तुम्ही आम्ही सामान्य मंडळी जे आहेत त्या सामान्य माणसांच्या दृष्टीनं हे सगळं पुरेसं आहे आणि ठीकही आहे की निरनिराळ्या देवदेवतांची सगळी माहिती आपल्याला त्याच्यात मिळते. आपल्याला जो थोरला देव पाहायचा आहे तो सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्म रूपाचा विचार आपल्याला करायचा आहे. त्या सूक्ष्म रूपाच्या विचारासाठी हे सगळं जे आहे ना ते अपुरं आहे. हां, हे आहे पुराणांमध्ये आहे. आपल्या प्रत्येक आपण आपल्या कुळाचा विचार केला तर त्या कुळामध्ये चालत आलेल्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीप्रमाणे आपण देव आपला कुठला आहे वगैरे मानतो, हे बरोबरच आहे. स्थूल रूपाचा विचार केला तर हे सगळं बरोबर आहे. आपण जो थोरला देव विचार करतो आहे तो सूक्ष्मातला आहे. त्या सूक्ष्म देवाचा विचार करायचा झाला तर त्याच्या दृष्टीनं हे जे सगळं आहे हे अपुरं आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीनं हे पुरेसं आहे. आपण जसं घरात कार्य झालं मग आमच्याकडे ना बोडण करतात, आमच्याकडे कार्य झालं आमच्याकडे ना गोंधळ करतात असं आपण म्हणतो. कोणी पूजा घालतो, कोणी कुलदैवताला नमस्कार करून येतं. अशा पद्धतीनं सामान्य माणसाला हे आहे हे पुरेसं असतं आणि तसं ते करतात. मग ते केलं नाही तर मग आपल्याला असं वाटतं मी आपल्याकडे हुरूर राहते, नाही ते माझं व्हायला हवं आहे. इथपर्यंत आपलं बरोबर आहे. या सगळ्या ज्या मागे काय असतात, आपल्या ज्या इच्छा असतात, एक आपल्याला कौटुंबिक सुख हवं असतं, त्या सगळ्या वासना पूर्ण करण्याच्या गोष्टी या कुलदेवतेच्या भोवती किंवा अशा प्रकारच्या ज्या रूढी परंपरा आपल्याकडे असतात त्याच्या भोवती असतात. त्यामुळे त्या गोष्टी आपण करत असतो. आपल्या मनासारखं करणारी ती देवता, ते दैवत हे त्या दृष्टीनं खरा देव. आपण हे करतो म्हणजे काय आपल्या स्वाभाविकच मनाला ते जोडलेलं असतं, आनंद होतो. माझ्या आमचं ठरलेलं झालं, आमच्याकडे ही परंपरा आहे, आम्ही हे करतो असं म्हणतो. त्यामुळे तो देव, ते दैवत जे आहे ते त्या माणसाच्या दृष्टीने ते खरं पण आहे. आता संत आपल्याला सांगतात संतांना जो अनुभवास येणारा देव आहे ना तो वेगळा आहे. सच्चिदानंद स्वरूप देवांचा जो देव आहे तो कसा आहे तर सच्चिदानंद स्वरूप आहे. आपण गणपती, शंकर, देवी वगैरे वगैरे अनेक देवदेवता पाहिले. मुख्य देव जो आहे संत सांगतात सच्चिदानंद तो मुख्य देव आहे. आणि मग या सगळ्या एकंदर दृश्य पसाऱ्यामध्ये हा आपल्याला देव सापडत नाही. खरा देव जो आहे सच्चिदानंद जो आहे तो आपल्याला सापडत नाही. तो कुठे सापडेल तर स्वतःच्या अंतर्यामीच तो सच्चिदानंद आहे. त्या अंतरामी तो देव शोधायचा आहे. सच्चिद आनंद स्वरूप भगवंत जो आहे तो अंतर्यामीच शोधायला हवा. आणि तो सापडला की मग या विश्वाच्या अंतर्यामीचा देव शोधायचा. तोच आहे विश्वाच्या अंतर्यामी पण सच्चिद आनंद आहे. आपल्या पण अंतर्यामी सच्चिद आनंद आहे. आपल्याकडे कल्पना 33 कोटी देवांची आपण केली. 33 कोटी देव आहेत. म्हणजे आता जसं या श्लोकामध्ये 12 आदित्य 11 रुद्र म्हटलं आहे, किती 49 मरुद्गण आहेत, 8 वसू आहेत, किती देवतांचे गट आहेत आणि हे सगळे एकूण 33 कोटी देव आपल्याकडे आहेत. अशी सर्व मान्य म्हणतात तशी सर्वांनी व्यक्त केलेली गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे तो जो मुख्य देव आहे ना त्या मुख्य देवाची ही सगळी मंडळी सेवक वर्ग आहे. इथे 33 कोटी देव आहेत, 33 प्रकारचे देव आहेत असं जे काही वर्णन ठिकठिकाणी आपण वाचतो. हा सगळा त्या मुख्य देवाचा सेवक वर्ग आहे. खऱ्या साधकानं, खऱ्या भक्तांनी, खऱ्या वेदिकेनी, खऱ्या विचारांनी ओळखायचं, जाणून घ्यायचं खरा देव कोणता आहे. तो सच्चिद आनंद आपल्या अंतर्यामी वास करणारा तो देव आहे. बाकी ही सगळी जी काही यादी दिली आहे असंख्य देवदेवतांची 12 आदित्य 11 रुद्र इत्यादी वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या देवा त्यांना सुद्धा कसं आहे ना त्यांना पुनरावृत्ती आहे. आता असे जे आकडे दिलेत, शेकडो इंद्र दिलेत, तर याचा अर्थ त्यांना पुनरावृत्ती आहे. मग त्यांना कोणतरी घडवणारा असलाच पाहिजे. 11 आदित्य आहेत तर त्या आदित्याला घडवणारा कोणतरी असलाच पाहिजे. सगळ्या देवांच्या पलीकडे कोणतरी शाश्वत देव असायलाच पाहिजे. म्हणजे 12 आदित्य 11 रुद्र नवनाग सप्त ऋषेश्वर नाना देवतांचे अवतार ऐलीकडे आणि पुनरावृत्ती होणारे देव जे आहेत ते अशाश्वत. म्हणजे आता असं हे जे काही आकडेवारी आपल्याला दिली हे सगळे अशाश्वत आहेत, बदलणार आहेत. आकड्यांमध्ये भर कदाचित पडेल. हे त्या कामापुरते आहेत, ती कामं ना पूर्ण करण्यापुरते आहेत. मग जो मोठा देव आहे, थोरला देव आहे, शाश्वत आहे, तो कसा ओळखायचा. मग काय करावं, महाद्वार ओलांडावं आणि मग देवदर्शन घ्यावं. महाद्वार ओलांडून द्यायचं आहे. या सगळ्या देवांच्या यांनीच जायचं आहे. हे सगळे देवच आहे.
पण त्यांचा थोरला देव पाहायचा असेल तर यांच्या पलीकडे तैसे दृश्य ते सांडावे जाणून घ्या. विचार करावा, या सगळ्याच्या पलीकडे जो देव आहे तो थोरला देव आहे, त्याला मला पाहायचं आहे. तर या महाद्वाराच्या पलीकडे जावं. या सगळ्या 33 कोटी देवांच्या पलीकडे जो कोणी थोरला देव आहे तो पाहावा. म्हणजे काय करावं, तो दृश्य जगाकडे पाहावं तर देव आपल्याला आढळणार नाही. समजा देहधारी मंडळी सगळी भोवताली आहे, तिथे काय कोणी ब्रह्मनिष्ठ कोणी आढळत नाही. सगळेजण आपापल्या कामनेमध्ये आणि आपापल्या सगळ्या स्वार्थामध्ये, कामक्रोधामध्ये अशी अडकलेली मंडळी असतात. तिथे काही कोणी आपल्याला देव माणूस दिसत नाही. मुळात माणूस असाच आहे, या अशा दृश्य जगामध्ये अडकणारच आहे. स्वार्थी आहे, अपरपोटा आहे, आपलं झालं की झालं असं करणार आहे. आपलं सगळं जे की आहे ते लबाडीचे व्यवहार आपल्याला त्रासदायक होऊ नये यासाठी आपलं सगळं चाललेलं असतं. सर्वसाधारण माणूस कसा आहे, भक्तांचे सगळे प्रकार भगवंतांनी गीतेत अनेक वेळा वर्णन केले, भगवंतांनी मान्य केलं आहे की काही हरकत नाही, त्यांना पण मी मदतच करतो. सगळेच जण काही असे नाही, पण मला ज्ञानी भक्त आवडतो असं सांगितलेलंच आहे. इथे पण आपल्या लक्षात येईल की खरोखरच सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या गोष्टी आपल्याला काय हवं आहे ते बरोबर कळत आहे. आणि मग ती मंडळी आपल्याला आपलं साधेल अशा प्रकारची कामं करतात. अशा पूजेच्या बाबतीत सुद्धा माणूसच करतो की आमचा देव आमच्या ह्याला धावून येणारा, मग त्याला काय लागतं, त्याची पूजा कशी करावी, अशा प्रकारचाच विचार करून माणसं आपल्या आपल्या देवाची पूजा करतात. नवसाला पावणारा कोण आहे त्याची पूजा करतात. सगळीकडे काय असतं की आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात किंवा आपल्याला की अडचणी येऊ देत, आपल्याला की संकट येऊ देत, अशा प्रकारचा विचार करून माणूस देवाच्या गोष्टी करत असतो. त्याच्यामध्ये त्या देवाबद्दलचं विचारापेक्षा सुद्धा मला काही अडचण येऊ नये हा त्याच्यातला भाग असतो. देवतांची आराधना ही अशी केलेली असते. म्हणजे जसं आहे ना की आपण माणसांच्या बाबतीत सुद्धा त्रिगुण हे करतो. त्यामुळे संख्येने जास्त असणारे राजस आणि तामसगुणी माणसं संख्येला अधिक असतात. त्या स्वाभाविकच लोक अशा प्रकारचा विचार करतात, त्यात सुख नाही आहे. रजोगुणी तमोगुणी मंडळी ही अशा वृत्तीनं पूजा करणारी असतात. त्यांचा सगळ्यांचा हेतू काही वाईटच असतो असं नाही, पण तो असा स्वार्थी असतो, माझं झालं की झालं असं असतं. खरं तर असं आहे की नाना देवतांच्या ठिकाणी असलेली जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे त्या ईश्वराची शक्ती आहे, सर्वसमर्थ ईश्वराची शक्ती आहे, हे समजून घ्यायला हवं. सध्या नवरात्र चालू आहे, आपण देवीची पूजा करतो म्हणजे काय, तर त्या शक्तीची उपासना करतो. या सगळ्या अष्टभुजा किंवा अष्टादशभुजा असणारी देवी आहे, तिच्या भुजांमध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची जी शक्ती आहे त्या शक्तीची पूजा असा आपला विचार असतो. तर तसं आहे की आपण दैवताची पूजा करतो म्हणजे हनुमंताची पूजा करायची म्हणजे काय करायचं, हनुमंताच्या शक्तीची पूजा करायची. गणरायाची पूजा करायची म्हणजे काय करायचं, त्याच्या बुद्धीची पूजा करायची. या प्रत्येक देवाजवळ असणारी जी शक्ती आहे त्या शक्तीची पूजा करणं हे खरं त्या पूजेचा अर्थ आहे. आता असं आहे की ईश्वराची पण एक यंत्रणा आहे किंवा ज्याला आपण व्यवस्था म्हणू, शास्त्र व्यवस्था म्हणू, तशी आहे. फक्त आपल्याकडे असं आहे की आपल्या माणसांची जी शास्त्र व्यवस्था असते ती भ्रष्ट असते, व्यक्तिगणिक तिचं बदलू शकतं. ईश्वराची जी शास्त्र व्यवस्था आहे त्याच्यात बदल नाही होत. सगळ्या देवदेवतांना त्या शास्त्र व्यवस्थेने कामं वाटून दिलेली आहेत, त्यांची क्षेत्र आहेत. जसं आत्ता म्हटलं की बुद्धी आहे की ते गणराज सरस्वती आहे की ते बुद्धीचं क्षेत्र आहे. कालीमाता म्हटलं की स्वाभाविकच शक्तीचं क्षेत्र आहे. हनुमंत म्हटलं की शक्तीचं क्षेत्र आहे. त्यामुळे त्यांची क्षेत्र ठरवून दिलेली आहेत, मर्यादित ठेवलेली आहेत. आणि म्हणून आपण जे काही आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे आपण त्या देवतेची भक्ती करतो, पूजा अर्चा करतो. आणि समजा असं वाटलं की बा ह्याचा काही उपयोग, तर त्याला आपण म्हणतो काही कर्मकांड केली जातात आणि त्या कर्मकांडांचा काही तसा उपयोग होत नाही. तर कसला होतो, तर पूजा अर्चा करणारी सुद्धा स्वतः श्रेष्ठ देव, मोठा जो देव आहे, थोरला जो देव आहे त्याचं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे. याच्यामार्फत हे सगुण रूपामार्फतच करायचं आहे. किती वेळा आपण ते म्हणतो सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, त्या थोरल्या देवाला ओळखण्यासाठी जायचं याच मार्गानं, पण सावधपणानं थोरल्या देवाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. परमार्थ जो करायचा आहे असं जे आपण म्हणतो ते म्हणणाऱ्यांसाठी आपण सावधगिरीनं हे केलं पाहिजे. समर्थांसारखे जे थोर संत आहेत ते समाजाला या दृष्टीने आपल्याला जागरूक करत आहेत. आणि म्हणून तर थोरला देव म्हणजे काय, तो अंतर्यामी आहेच तुमच्या. तर अंतर्यामी असणाऱ्या त्या देवाला तुम्ही ओळखा, आपोआपच तुम्हाला या विश्वातल्या पण देवाची
कल्पना येईल. अशा पद्धतीने या 176व्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी आपल्याला थोरला देव काय असतो याची थोडीशी दाखवा. अजून काही 2 श्लोक आहेत ते पुढल्या वेळेस आपण पाहणार आहोत. आत्ता नुसतं तरी उदाहरण म्हणून आदित्य द्वादश म्हटले, 11 रुद्र म्हटले आणि अनंत संख्येने असणारे इंद्र म्हटले आणि धुंडाळिता जगी देव धुंडाळिता आढळेना म्हटलं. आता एवढ्या संख्येने आहेत आणि आढळेना कसं, तर खरा देव आढळते. जो थोरला देव आहे तो थोरला देव आढळत नाही. आणि मग तो मुख्य देव कोण कैसा कळेल, त्याला कसं ओळखायचं, तर त्याला ओळखायचं तो अंतर्यामी तुझ्या आहेच आहे. त्यामुळे तो फक्त ओळखणं, त्याच्या अंतर्यामी असणाऱ्या भगवंताची कृपा समजून घेणं. मग पुढल्या लगेच श्लोकामध्ये येणार आहे की हा जो आहे ना अंतर्यामी असणारा देव याला काहीच प्रतिक्रिया नाही आहे. बाकी सगळीकडे ठीक आहे. जसं आपण अभंग म्हणतो की लाकडाचा देव केला, तुकडोजी महाराजांचा अभंग आहे, लाकडाचा देव केला तर अग्नीची भीती असते, काय धातूचा देव केला किंवा अगदी चांदीचा देव केला तरी चोराची भीती असते. तर करा का, तर मनाचा देव करा असं जे आपल्याला आपण म्हणतो त्याचा अर्थ तो आहे की अंतर्यामी असणाऱ्या देवाला ओळखा, तो खरा देव आहे, तो थोरला देव आहे. आणि बाकी तो थोरला देव कळण्यासाठी ही सगळी रचना आहेच. अनेक देवदेवता, अनेक जे दैवता आहेत ती सगळी त्यांच्या असणाऱ्या शक्ती आपल्या सगळ्या साधकांना, आपल्या सगळ्या भक्तांना प्रदान करतातच. त्यांची सेवा करतच जायचं आहे कुठे, तो मुख्य देव थोरला देव आपण कसा ओळखायचा याची दिशा समर्थ आपल्याला दाखवत आहे. अजूनही काही 2 श्लोकांमध्ये हा विषय येणार आहे. आज आपण 176व्या श्लोकापर्यंत आलो आहे. पुढल्या वेळेला पुढले श्लोक घेऊया. आता इथेच थांबूया. धन्यवाद.